संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. ही ॲड आमच्या लहानपणी खूप वेळा दूरदर्शनवर लागायची आणि त्यामुळे हे वाक्य मनात अगदी बसून गेलेलं आहे. त्यामुळे अंडी इज इक्वल टू हेल्थ, म्हणजे रोजचं एक तरी अंडं खाल्लंच गेलं पाहिजे असा आमच्या लहानपणी एक नियम होताच. त्यामुळे असे कुठले कुठले फायदे मिळतात आपल्याला अंडं खाल्ल्याने हे आज आपण जाणून घेऊयात. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ही अंडी इनक्रेडिबली न्यूट्रिशियस असतात, अतिशय पौष्टिक असतात आणि एस्पेशली आता या थंडीच्या सीझनमध्ये तर जर तुम्ही रोजचं एक अंडं जरी तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड केलं तर त्याचा निश्चितच तुमच्या आरोग्यासाठी त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. एका अंड्यामधून साधारण 80 कॅलरीज आपल्याला मिळू शकतात. त्याच पद्धतीने 6 ग्रॅम हे प्रोटीन मिळून जातं आणि हे प्रोटीनही अतिशय हाय क्वालिटी प्रोटीन असतं, म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत हे सगळेच्या सगळे प्रेझेंट असतात. त्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं, जे आपल्या शरीराला लागू पडतं. याचबरोबर विटॅमिन ए, फोलेट, विटॅमिन B12, विटॅमिन B2, B5, विटॅमिन डी, विटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक, फोलेट, सेलेनियम हे सगळं आपल्याला अंड्यामधून मिळून जातं. त्यामुळेच अंडी अतिशय न्यूट्रिशियस आहेत, ज्याला सुपरफूड असं सुद्धा म्हणलं जातं. अंड्यातून मिळणारं जे प्रोटीन आहे तर हे पूर्ण अंड्यामध्ये मिळतं, म्हणजे फक्त एग व्हाईट. बरेचदा लोक फक्त एग व्हाईट खातात, योक खात नाहीत, तर हे चुकीचं आहे. तुम्ही पूर्ण अंडं खाल्लं पाहिजे की जेणेकरून त्याचे पूर्ण बेनिफिट्स तुम्हाला हे मिळू शकतील. कारण फक्त प्रोटीनचा जरी विचार केला तर 50% प्रोटीन हे एग व्हाईटमध्ये असतं आणि 50% योकमध्ये असतं. त्याच्यामुळे पूर्ण अंडं तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, फक्त एग व्हाईट नाही, तरच तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळू शकेल. बरेचदा लोक योक हे खात नाही कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं अशी त्यांना भीती वाटते, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल आपल्या लिव्हरमध्ये सुद्धा तयार होतच असतं. जेव्हा आपण अंडं खातो आणि त्याच्यातलं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात अवेलेबल होतं तर त्यावेळी मग लिव्हरकडून तितकं कोलेस्ट्रॉल हे कमी तयार केलं जातं आणि म्हणून शरीरातलं कोलेस्ट्रॉलची जी लेवल आहे, पातळी आहे, ती वाढत नाही. त्यामुळे पूर्वीची जी थिअरी होती की अंडं खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते, तर ती पूर्णपणे चुकीची आहे. तर या अंड्यामुळे HDL जे आहे आपलं, तर ते HDL वाढतं आणि LDL कमी व्हायला मदत होते. त्यामुळे हृदयविकाराची शक्यताही कमी होते किंवा एकंदरच हृदयाशी निगडीत जे काही आजार आहेत, जे काही हार्ट डिसीजेस आहेत, त्याची होण्याची शक्यताही कित्येक पटीने कमी होते. फक्त म्हणजे याला एकच अट आहे, ती म्हणजे तुमचं अंडी खाण्याचं प्रमाण जे आहे हे नियंत्रणात हवं आहे. म्हणजे अगदी अंडी पौष्टिक आहेत किंवा थंडी पण आहे आणि तुम्हाला ती पचतायत, तर म्हणून तुम्ही दिवसभरात कितीही अंडी खाल्लीत आणि ती जर तुम्हाला मानवली नाहीत तर मग त्याने त्रासही होऊ शकतो. पुढचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोलिन. एका अंड्यामध्ये साधारणपणे 100 ग्रॅम कोलिन असतो. तर हा जो कोलिन हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. इव्हन प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा प्रेग्नंट स्त्रीने अंड्याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर केला पाहिजे. कारण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाळ तयार होत असतं आणि एस्पेशली ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते, अशा वेळी कोलिनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे अंड्याचा समावेश जर तुम्ही आपल्या डाएटमध्ये रेग्युलर केला असेल तरीसुद्धा, आणि एस्पेशली प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही अंड्याचा समावेश केला आपल्या आहारामध्ये, तर निश्चितच त्याचा तुम्हालाही आणि होणाऱ्या बाळालाही त्याचा फायदा मिळू शकतो. याचबरोबर अजून एक खूप महत्त्वाचा फायदा होतो अंडा खाण्याने, तो म्हणजे आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. अंड्यामध्ये ल्युटीन आणि झिओझॅन्थिन, तर हे 2 अँटीऑक्सिडंट्स हे आढळून येतात, ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. कॅटरॅक्ट होण्याची शक्यता कमी होते, मॅक्युलर डिजनरेशनची शक्यता कमी होते, मॅक्युलाची हेल्थ चांगली राहायला मदत होते. त्यामुळे निश्चितच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये एक अंड्याचा समावेश करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर मात्र तुम्ही नक्कीच अंडं हे खाल्लं पाहिजे. होतं काय की अंडं खाल्ल्यावरती जो काही सटायटी इफेक्ट मिळतो, आपल्याला एक पोट भरल्याची भावना येते, त्यामुळे आपल्याला दुसरं काहीही अबरचबर खाण्याची इच्छाही होत नाही. बाकीचे पदार्थ खाल्ल्याने जे काही वेट गेन होतो किंवा एक्सेस कॅलरीज आपल्या शरीरात जातात, याला आळा बसू शकतो. त्यामुळे जर तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला बॉइल्ड एग खाल्लं किंवा ऑमलेट खाल्लं, आता ऑमलेटपेक्षा बॉइल्ड एग खाणं हे केव्हाही चांगलं. तर बॉइल्ड एग, त्याच्याबरोबर 1 ग्लास दूध आणि काही ड्रायफ्रूट्स असं जर तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला तर तो नक्कीच एक फुलफिलिंग ब्रेकफास्ट होईल. त्यामुळे नक्कीच दुपारच्या लंचपर्यंत म्हणजे तेवढी एनर्जी ही पुरू शकेल आणि इतरही काही खाण्याची इच्छा होणार नाही. त्याच्यामुळे एक्सेस कॅलरीज आपल्या शरीरात जाणार नाहीत. पर्यायाने वेट लॉस व्हायलाही याचा फायदा मिळू शकतो. हल्लीच्या या धावपळीच्या युगात आपण बघतो की स्ट्रेस आणि एन्झायटी प्रत्येक व्यक्तीला आहे. अगदी शाळेतल्या मुलांपासून ओल्ड एजपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्ट्रेस आणि एन्झायटी हे कधी ना कधी फेस करतो. तर होतं काय की स्ट्रेसमध्ये एकतर व्यक्ती खूप खातो किंवा अतिशय कमी खातो.
आता जर खूप खात सुटला तर मग वेट गेन होणार आहे आणि जर खूप कमी खाल्लं स्ट्रेसमुळे किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन तर मग अनहेल्दी वेट लॉस होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा आरोग्यावरती त्याचे दोन्हीचेही घातक परिणाम होणार आहेत. याचा परिणाम म्हणून पुन्हा तुमची स्लीपही डिस्टर्ब होणार आहे. तर या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपलं डेली लाईफ हे डिस्टर्ब होणार आहे, आरोग्य आपलं बिघडणार आहे आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर मात्र जर तुम्ही अंड्याचा समावेश आणि अंड्याबरोबर इतरही ज्या काही पौष्टिक गोष्टी आहेत याचा जर तुम्ही समावेश आपल्या आहारामध्ये केला तर निश्चितच या सर्वांपासून सुटका व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारातून जर सॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणात जात असतील किंवा ट्रान्स फॅट्स हे शरीरात जात असतील तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. पण अंड्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स हे खूप कमी असतात आणि ट्रान्स फॅट तर नसतातच. अनसॅच्युरेटेड फॅट्स हे अंड्यामध्ये असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा प्रश्न येत नाही आणि लिव्हरची हेल्थही चांगली राहायला मदत होते. त्याच्यामुळे अंडं हे बिनदिक्कतपणे तुम्ही कोलेस्ट्रॉल वाढेल ही भीती न बाळगता आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. आता अंडी खाताना फक्त एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे ते म्हणजे अंडं हे फ्रेश असावं. कारण जसं अंडं हे शिळं होतं किंवा जास्त दिवसांचं होतं तसं त्यातली न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी असते ती कमी होऊन जाते, त्यातलं पोषण हे कमी होऊन जातं. जर तुम्ही फ्रीजमध्ये अंडी स्टोअर करत असाल तर निश्चितच मग त्याचं लाईफ हे थोडे काही दिवस वाढेल, पण तरीही शक्यतो लवकरात लवकर ती अंडी फ्रेश असतानाच संपवली गेली पाहिजे. अंडी खाल्ल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहू शकतो, तुमचं स्ट्रेस एन्झायटी हे कमी व्हायला मदत होते, झोप चांगली यायला मदत होते, नंतर मूड चांगला राहतो. याच पद्धतीने कोलेस्ट्रॉल जे काही चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वेट लॉस करायलाही मदत होते. जर प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही अंड्याचं सेवन केलं तर तुमच्या बाळाची डेव्हलपमेंटही चांगली होते. ब्रेन हेल्थ चांगली राहण्यासाठी अंड्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर असे इतके सारे फायदे आहेत जे आपल्याला एक अंडं रोज खाल्लं तर मिळू शकतात. महत्त्वाचा भाग हा की अतिरेक, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा टाळला पाहिजे. त्यामुळे 1 किंवा 2 अंड्याचं सेवन हे पुरेसं आहे. अतिशय जास्त प्रमाणात जर तुम्ही अंडी खाल्ली आणि जर शरीराची ताकद नसेल तेवढं अंड्यांचं पचन करण्याची तर मात्र त्रास होऊ शकतो. त्यामुळे निश्चितच तुम्ही प्रमाणामध्ये अंड्यांचं सेवन हे करणं अपेक्षित आहे. तर होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.